एका काळार वाचपाक आणि बरोवपाक शकपी लोकांक साक्षर मानताले. आयच्या डिजिटल युगात संगणक साक्षरतेची जाणविकाय नशिल्ल्या मनशाक निरक्षर मानून येता. आमच्या डीप डायव्ह इनटू द डिजिटल वर्ल्ड पॉडकास्टात तुमकां येवकार. कोनवर्स पॉडकास्ट आता एक मालिका चलयता. पुरस्कार विजेत पुस्तकाचेर आधारित कन्नडातली व्यावसायिक संगणक साक्षरता. हांगा आम्ही तुमकां संगणकाच्या संवसारांतल्यान मार्गदर्शन करता. भाशेत तुमकां समजता, शब्दावळी नासतना, ताण नासतना. तुम्ही विद्यार्थी आसून, शेतकार आसून, शिक्षक आसून वा तुमच्या मूळ भाषेत संगणक शिकपाक सोदपी नेमान मनीस आसून, हे पॉडकास्ट तुमचे खातीर. डिजिटल जगात हो प्रवास सुरू करूया. जय हे ज्ञान हजार दारं उगडूंक शकता. हे KLRIT कडल्यान कोनवर्स आसा. नमस्कार. सुरुवात करूया तर. हान. आज आम्ही एका म्हणूया गरजेच्या विषयाचेर उलयतले. आमकां एक दस्तावेज मेळ्ळा KOPC Audio 01.pdf. हो एका महत्वाच्या बदलाकडे बोट दाखयता. कल्पना करात, पयलीं कशें वाचप बरोवप महत्वाचें आशिल्लें. होय. तशेंच आता संगणक वापरपाक येवप गरजेचें जाला. हो स्रोत हे सोपेपणानं समजावंक पळयता. ह्या स्रोताच्या आधारान पळोवया हे संगणक ज्ञान आज कित्याक इतले म्हणल्यार आवश्यक जाला. बरोबर. एक काळ आशिल्लो खरंच, तेन्ना साक्षरता म्हण्यार फक्त अक्षरां ओळखप, वाचून की येवप, बस इतलेच. हान. पण हो स्रोत एका गंभीर गजालीचेर लक्ष व्हरता. तो म्हणटा, आजच्या डिजिटल युगात संगणक वापरूंक नकळप हे एक तरांचं नवें निरक्षरपण. फक्त वाचून भरवंक येता म्हणून पुरा नाही आता. आणि ह्या स्रोतान ह्या डिजिटल निरक्षरपणाचे परिणाम कितें जावं येतात त्याचेर खोलायन विचार केला. हय हय. आणि हांगाच गजाल थोडी गंभीर जाता. या स्रोतान तर स्पष्ट म्हणलं ना पहिल्यात. संगणकाचं ज्ञान ना जाल्यार सामान्य मनशांक लेगीत आपल्या रोजच्या कामां खातीर दुसऱ्यांचेर आधारून रावचे पडता. तांची स्वतंत्रताय कमी जाता ना. होय, खरंच. देखीक बँकेत वचून रांगेत उभे रावचे पडून येता, साध्या कामाक लेगीत. पण संगणक जाणा जाल्यार बरा. तो मनीस घर बसल्यानूच ऑनलाईन बँकिंग करतलो म्हणल्यार इंटरनेट वापरून, आणि आपली कामं सोंपेपणान करतालो. इतलेच न्हय, रोख रक्कम उणी झाल्या ह्या काळात डिजिटल व्यवहार करूंक येना जाल्यार ती एक व्हडली अडखळ जावन पडता. बरं. पूण ह्या स्रोतांतली एक खाशेली गजाल जी म्हाका खूप आवडली ती वेगळीच. कशी? तो म्हणटा, हो आशय खास करून अशा लोकांखातीर तयार केला जी आपली आवय भाषा म्हणल्यार कोंकणी बरे तरेले जाणेत. कोण संगणकाच्या कामांक जी गरजेची इंग्लिश लागता ती तितलीशी तांकां येना. ओह, अच्छा. देखून त्याचो दृष्टिकोन खूप प्रॅक्टिकल म्हणल्यार व्यवहारीक आसा. कसो व्यवहारीक म्हणतात तो कसो मदत करता अशा लोकांक? तांची शिफारस अशी आसा, पळयात, शिकयताना शक्य आसा थंय आयभाषेचोच वापर करचो, कोंकणींतल्यान समजावचे. म्हणजे संकल्पना सोंप्यो जातात, पण जे महत्वाचे इंग्लिश शब्द आसात संगणका संबंधित, उदाहरणाक जसे की फाईल, फोल्डर, सेव्ह, इंटरनेट, डाउनलोड, हे सगळे शब्द आसात नाही ते तसेच दवरचे म्हणटा. इंग्लिशींतूच. होय, इंग्लिशींतूच. तांचे कोंकणी प्रतिशब्द सोदपाचो वा वापरपाचो यत्न करचो न्हय म्हणटा. कित्याक? कारण हे स्रोत म्हणटा की हे इंग्लिश शब्द जगभर वापरतात. तंत्रज्ञानाच्या संवसारांत तेच रूढ झाल्यात. बरा. आणि ते शिकणं व्यवहारिक नदरेले चळ फायद्याचे. हांगा उद्देश आयभास शिकोवप ना. पण आयभाषा जाणा आशिल्ल्यान संगणक शिकोवक हो उद्देश. हे एक विचार करपासारखं मत. पण कांय जाणांक अशें दिसूंक शकता की पुराय आयभाषेंतल्यान शिकल्यार आनीक सोंपे जावचें ना. म्हळ्यार तांत्रिक शब्दांखातीर लेगीत नवे कोंकणी शब्द घडवल्यार कितें? तो प्रश्न येता मनात. साहजिक आसा तो. पण ह्या श्रोताचो भर व्यवहारिकतेचर चड दिसता. पळयात, संगणक आणि इंटरनेट हे ग्लोबल तंत्रज्ञान.
त्याची मूळ भास चढ करून इंग्लिश. बरोबर. जर आम्ही ते मूळ शब्द वापरले नात जाल्यार शिकपी व्यक्तीक फुडें वचून इंटरनेटावेल्यान वा हेर कडेन चड म्हायती मेळोवपाक आडखड येवं येता. अच्छा. आनी दुसरें म्हणल्यार नवे शब्द घडयल्यार ते कितले रूढ जातले, लोक वापरतले का नाय, समजूंक सोपे आसतले, होय प्रश्न उरता. हां, तेयम आसा. देखून ताका लागून संकल्पना आवय भाशेत समजावची आणि मुख्य तांत्रिक शब्द मूळ रुपात म्हणल्यार इंग्लिशीतूच दवरचे, हो एक समतोल साधपाचो यत्न दिसता म्हाका. हे डिजिटल शिक्षणातली सुलभता आणि उपयोगिता ह्या व्हडल्या विचाराकडे बरोबर जुळता. म्हळ्यार मूळ भाषेचो आधार घेऊन शिकपा, पण जगावांगडा चलपाक गरजेपुरते इंग्लिश शब्द वळखून धरचे, असो एक समन्वयकारी मार्ग. एकदम बरोबर. तर ह्या सगळ्याचो सार पळयल्यार आईच्या डिजिटल जगांत खरं स्वतंत्र आणि सक्षम रावपाक संगणकाचं मुळावे ज्ञान आवश्यकच. खरंच. आणि हो स्रोत खास करून आपल्या आवाय भाषेतल्यान शिकपाक सोपे मानपी लोकांखातीर ही जी ज्ञानाची उणीव आसा ती कशी भरून काढू येता हाचो एक व्यवहारिक मार्ग दाखवता. हां, आणि हो विचार फुडें भरताना एक निमाणो प्रश्न मनात घोळता, जो हो स्रोत उघडता पळयात. ही जी पद्धत आसा न्ही आवाय भाषेचो वापर करून पण गरजेच्या तांत्रिक संज्ञा दुसऱ्या भाषेत धरून किकोवपाची, होय, ही पद्धत आणि खायच्या आधुनिक काळातल्या गरजेच्या कौशल्यांचड लोकांपर्यंत पावपाक वापरू येता. जशी की देखीक आर्थिक साक्षरता वा कायदेशीर ज्ञान, आरोग्याची माहिती. बरा, विचार करपासारखा मुद्दो. हां, अशें केल्यार शिक्षणातली व्यवहारिकता आणि आमच्या भाषिक अस्मिता हांचो योग्य समतोल कसो साधू येता, हो एक खोल्यायेन विचार करपासारखो प्रश्न आसा खरंच. हाय, आयज आमी कितें शिकले आणि कितें निरीक्षण केले. संगणक शिकप सगळ्यांक शक्य आसा, तांच्या मूळ भाषेत. ही फक्त सुरवाता, आजूर आणखीन शिकपाचें आसा. तुमकां हे पॉडकास्ट आवडले वा कितें तरी नवे मेळ्ळे जाल्यार सबस्क्रायब करात आणि तुमचे विचार वांटून घेयात. दुसऱ्या एपिसोडान भेटले. डिजिटल जगांत नवे इश्ट जोडूया.